Okay. Okay, so this place has become second home right now. Consistently. सेकंड टाइम नाही सेकंड फर्स्ट 4 वेळ ते आलो आहे 4 वेळ ते स्टे घेतले आणि एव्हरी टाईम एव्हरी टाईम रूम्स भेटतेच आहे मला एक रिजनेबल रेटमध्ये. सो हायली 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 रिकमेंडेड जर तुम्हाला बँगलोरचं राईड करायचं असलं किंवा बँगलोरच्या पुढेपर्यंत आणि जर तुला 700-800 किलोमीटरमध्ये तर रात्री स्टे करायचं असलं तर दिस इज अ व्हेरी गुड ऑप्शन. माझा रेफरन्स घेऊन घ्या. यू विल गेट अ गुड डिस्काउंट ऑल्सो इफ दे डू. थोडं बार्गेनिंग करावं लागतं बट ठीक आहे चलतं आहे. तर टार्गेट होतं 4:30ला निघायचं जे की पॉसिबल झालं. सगळं घेतलं. गणपती बाप्पा मोरया. लेट्स स्टार्ट टुडेज राईड. ड्यू फॉर्मेशन झालेलं सगळीकडे. सगळं ओलवलं आहे बट ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. हो आता इथून जाणार आहे चित्रदुर्गाला. चित्रदुर्गावरनं मग NH50 घेऊन हॉस्पेटवरनं मग हॉस्पिटलवरनं जाऊ कुठे सॉरी हां हॉस्पिटलवरनं मग विजापूर या विजयापूर वॉट एव्हर दे कॉल इट. दॅन हॉस्पिटलनंतर मग आपण पंढरपूर लागतं. मग पंढरपूर पलटण पुणे होम. तेव्हा मी आता सध्या देहू रोड लावलं आहे कारण कसे 800 किलोमीटर आहे टोटल. कसं आहे एकदा देहू रोडला गेलो म्हणजे किती पण थकलेलं असं माणूस तो म्हणजे मी पोचूनच जाईन असं आहे माझं. सो देहू रोडचं लावलं आहे. ओके आता हे लाईट लावावं लागेल ना. हां तर आता आय गेस 4:30 झाले प्रॉपर ना. तर जर हे झालं ना काय म्हणतो त्याला सनराईज झालं तरच मग मी ब्लॉक करतो. आताही काय करून का फायदा नाही. आधी आहे 109 किलोमीटर झालेत ऑलमोस्ट की 1.5 आवरमध्ये. आता विचार करतोय की कुठेतरी स्टॉप घेऊया जरा चहासाठी कारण फाडू थंडी फाडू थंडी. त्याच्यावर होता पुढे पेट्रोल पंप आहे 50 हम्पी बोलतोय. हॉस्पिटल अराउंड वाव एनिवे सर हॉस्पिटल अराउंड 50 किलोमीटर्स इथे. सेलचं पेट्रोल पंप आहे सोलापूर 349 किलोमीटर. तो आय गेस सोलापूर म्हणजे 300 किलोमीटर पकडूया. पंढरपूर आणि 200 किलोमीटर पकडूया 200 का 270 किलोमीटर पकडूया हॉस्पिटल. हां मध्ये विचार केलेलं की थांबून ते रेनकोट घालावं करून वरचं तरी ॲटलिस्ट म्हणलं नको या थांबलं तर परत टाईम वेस्ट होईल तर ते होईल. तर 5:33 दाखवतो. ॲक्च्युली हे पहिले मला NH48 मधूनच घेऊन जात होतं. मी थांबून जरा चेक केलो. हां असं आहे करतो. NH48ला जायला प्रॉब्लेम नाही आहे. जास्तीत जास्त निपाणीपर्यंत आय वुड बी ओके बट आफ्टर निपाणी टू सातारा ना इट वुड बी अ हेल लिटरली खूप खराब आहे. सो इट्स बेटर की या तर मागच्या वर्षीच याच टायमेला ते रूट घेतलेलं आणि मी पस्तावलेलो मी. आता की हे घेतलं असतं बरं झालं असतं. सो म्हणून बोललं की ते हेच घेतलं होतं. ओके तर लाईट स्टार्ट आहे. इथे मोठे मोठे ऑब्जेक्ट्स आहे यार. हो पेट्रोल आहे अर्धी टाकी. सो अर्धी गरज आहे की नाही माहीत नाही. मग आता एक चहा ब्रेक घेऊन तर मग पेट्रोल ब्रेक घेऊया थोडं म्हणजे ऑलमोस्ट 15 ते 20 मिनटाचं ब्रेक घेतलं वाटते.
to keep looking at which it shows like कुठलं हे दाखवतंय ते एकदा सारखं बघत बसावं लागेल. कुठलं सोलापूर पंढरपूर. ठीक आहे, हेच जायचं आपल्याला. अधूनमधून हे सजेस्ट करत राहते, ही हायवे घ्या, ती हायवे घ्या. बट आय गेस हे बसलं नाही आहे. सनराईज झाले तिकडे आणि समोर बघा, क्या बात आहे, क्या बात आहे, अतिउत्तम. हो हो, 580 किलोमीटर ऑलमोस्ट. माझा अर्धा तासाचा ब्रेक झाला. वाटलं नव्हतं, वाटलं पण नाही अर्धा तासाचं ब्रेक पण झालं. पण ॲटलिस्ट कसं आहे की ऑयलर चेंज करून टाकलं म्हणजे आता कसं थांबायची गरज नाही. मध्ये एच पीचं पेट्रोल पंप होतं पण थोडंसं होतं, पेट्रोल ॲक्च्युली बंदच होतं वाटते. ते नुसतं ते लाईट लावून ठेवले. स्टडी 3 दांडी आहे, सो आय कॅन गो ॲटलिस्ट फॉर अनदर 50-60 किलोमीटर ऑर मोर दॅन दॅट. हॉस्पिटल आहे समथिंग अराउंड 38 किलोमीटर. हॉस्पिटल नंतर काय तर ठीक आहे. हो हो, थंडी तर कमी व्हायचं नाव घेतच नाही आहे. असं थरथरतोय मी. आता 2 कप चहा पिले, एक बार्लीची खाल्लं. हो, जरा बरं वाटलं. आय गेस तेच आता पोटात दिवसभर राहील ते. आणि नंतर पण काय खायची इच्छा नाही आहे. कोल्हापूर प्रवास केला असतं तर मटण थाळी खाल्लीच असते. म्हणजे ते तर मॅन्डेटरीच आहे, मॅन्डेटरीच. काय करणार आहे आपण, ते रूट घेतलंच नाही आहे. आणि आपण पंढरपूर थ्रू जातो, तर पंढरपूरमध्ये व्हेज नॉनव्हेज खाऊन गेलेलं बरोबर नाही वाटत. विठ्ठलाला आवडणार नाही. एक चांगलं आहे की असं समोरून नाही येतं सनराईज. समोरून आलं तर भाग करून डोळ्याला त्रासच झाला असतो. तरी डार्क वेदर वापरतोय मी, तर प्रॉब्लेम नाही. आत्तापर्यंत यातायात चालू झालं नाही आहे, बट ट्रक्स आहेत. पण एवढं नाही कंडिशन, तेवढं नॉर्मली असते. विच इज गुड, विच इज गुड. पण स्पीड मी जास्त नाही टॉक करू शकत आहे. 80 शिवाय पुढे जाऊच नाही शकत आहे. पण थंडी पण एवढी आहे आणि जाम म्हणजे खूप गडगडतं. जेवढं प्रोटेक्शन आहे इथून तेवढंच आहे, त्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. हो, आता जरा जरा ऊन लागलं ना तर बॉडी थोडंसं गरम तरी होईल. तर जे असं गरम होईल की विचारू नका. म्हणून हे स्वेटर आपलं रेनकोट काय खातं नाही. पण एक चांगलं आहे की 4-4:30ला निघायचं डिसिजन चांगलं असतं असं. आता अजून किती तर पुढे कन्व्हिनियन्स होईल की नाही काय, ते पुढे बोलूया. देहू रोड किती 6 वाजता दाखवत आहे. तर देहू रोड मग 8 नंतर मॅक्सिमम 9 पकडूया आपण. हॉस्पिटल 31 किलोमीटर राहिले. म्हटलं की इथं 28 आहे का. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तुझं कसं पुढा, नो प्रॉब्लेम. समोरच दिसतंय. हो हो, क्या नजारा आहे, मस्तपैकी विंडमिल आहे. आणि इकडे असं म्हणजे एकदम लिमिटलेस असं दिसतंय, इन्फिनिटी वाटतं एकदम. ॲक्च्युली असं आहे नाही, पण आहे किती छान बघा. वाह, क्या बात आहे. हॉस्पिटल आले. हे हॉस्पिटल हुबली इज 149 किलोमीटर. बिल्लारी त्या साईडला आलं. बिल्लारी मीन्स बिल्लारी इज आर नोन फॉर द स्पीशीज ऑफ द ऑक्स, बैल आपण जे बोलतो ना, त्यांचं एक वेगळं स्पीशीज तिथून ओरिजिनेटेड झाले आहे. पण बिल्लारी बैल असं म्हणतो. त्याचे शिंग जरा हे असतात, असे मोठेसे असतात, लांबचे असतात. आणि त्यांचं ते ॲक्च्युली बॉडी यांचं खूप तगडं असतं. ते सायंटिफिक रिझन काय त्याच्याबद्दल माहीत नाही. पण त्या ग्रेड्सला किंवा त्या स्पीशीजला असं त्या फॅमिलीला म्हणतात की बिल्लारी फॅमिलीज बैलांचं. हो, बरं वाटलेलं थोड्या वेळासाठी. एनी भाव इथून जाते आता हॉस्पिटलला. 5 किलोमीटर आत असणार. हम्पी पण त्या साईडला. ही गो थंडी बाबा. सो आता काय मागेच 800 रुपयाचं भरलं पेट्रोल. सो आय डोंट थिंक सो की पुढच्या 300 किलोमीटरमध्ये मला काय बघायची का गरज असणार. पण विजयापूर इज 198 किलोमीटर्स, म्हणजे वरलं 200 किलोमीटर बरोबर. म्हणजे त्याचं माझं एस्टिमेशन बरोबर होतं. म्हणजे विजयापूर 200 किलोमीटर्स आणि सोलापूर 300 किलोमीटर. सोलापूरला जायचं नाही पण विजापूरला. आता विचार करतोय की विजापूरपर्यंत नॉनस्टॉप जाऊया, कारण नंतर विजापूर ते पंढरपूरमध्ये मला थोडंसं स्लो डाऊन होऊ शकतो मी. हा एक हँडिकॅप आहे जो
पहिल्यांदा मी बघितलं रॉयल एनफील्ड आपलं मिटिऑरला त्यांनी हँडिकॅपचं किट लावलं त्याने. पॅशनेट दिसतोय तो, सो इट्स नाईस. ओ 80च्या पुढे जायची इच्छाच होत नाही आहे, पण एवढी थंडी आहे. बरंच आता उन्हात चाललो आहे मी, तरी पण थंडी वाजते मला. सो आता माझ्याकडे हे 200 किलोमीटरच आहे, हे अर्ध्या तासाचा ब्रेक कव्हरअप करायला. त्याशिवाय मला काय दुसरा फुटीचा चान्स भेटणार नाही मला. आ, बिना हेल्मेटचे कसं तुम्ही फिरता रे बाबा, आठ एअरपोर्ट बिरपोर्ट. त्या साईडला गेलं तर हम्पी येते. आता झालं बाबा हम्पी, एकदा गेलो परत जायची इच्छा नाही बाबा. ओके. इझिली जाईल. बाईक बसलं कशाला आहे. रोड नशीब निघालं. मग तर ट्रॅफिक पण निघेल थोड्या वेळाने. हे म्हणजे लॉजिस्टिक इथून तिथे हलवणं आहे ना, हे खूप मुश्किल आहे तो. तर इक्कल घेऊन गेलं, इक्कल नंतर चे रोड एवढे बेकार आहेत ना की विचारू नका. म्हणजे रोड म्हणजे हायवेमध्ये एवढे पाच वॉक्स आहेत ना, असे तेव्हा तर खूपच होते. आता पण आहे थोडेसे, पण इट वॉज व्हेरी मच अनप्लेझंट. ओके. सो 434 किलोमीटर बाकी राहिलेले आहे. 79 किलोमीटर टू विजापूर. आणि आता टोटल 300 किलोमीटर म्हणजे 273 किलोमीटरच क्लॉक केले आपण. स्लो चाललोय कालच्यापेक्षा, बट स्ट्रॅटेजाइज करून चाललोय, पण तेवढं तर आहे. आता एकच मेजर ब्रेक घेतला, ते पण त्याचा टाइम कव्हर झाला. आता 6चं होतं तर 5:30चं ETA दाखवत त्यांचं. तर मला असं वाटतं 7ला म्हणजे 7 नाही तर 8 वाजेपर्यंत जास्तीत जास्त घरी पोहोचू शकतो. कारण अजून एक स्टॉप घेईन ह्याच्यासाठी, पेट्रोलसाठी स्टॉप घ्यायला लागेल. पण ते मे बी आता नाही, आता ते मे बी पुण्या क्रॉस करताना देहू रोड नंतर किंवा वाकड नंतरच घेईन मी. तिथपर्यंत तर आरामात चालेल गाडी, काय प्रॉब्लेम नाही आहे. जर इकोमध्ये चालत राहिलं तर होऊन जाईल. आणि आता विजापूर नंतर जे असणार ते रोड छोटेच असणार, म्हणजे सिंगल लेन असणार. आणि मग तिथे पण मग मी काय जास्त काय रेव करू नाही शकत. सो येस, दिस इज द अपडेट. झोप यायला लागली. वातावरणामध्ये काय चाललंय काही समजत नाही. पण हा, आता जरा थंडी कमी झाली आहे. अशी नाही की नाही झाली आहे, उन्हातच चाललोय तर पण थंडी तर आहेच वाटतं. म्हणजे फील तर येते बाबा थंडीची. हो. आणि नंतर सांगली आणि सातारा लागते मला. पण मोस्ट प्रॉब्ली मी पंढरपूरच्या रूटने जाणार आहे. तर इश्यू काय आहे, समजा जर मी ते रूट पकडलं तर कसं आहे की मी जरा साताराचा घाट आहे ना त्याच्या जरा पहिले NH-48ला जॉईन करतो. ओके. मग तिथे जरी मी गेलो आफ्टर द टनल, तर एवढं काम चालू आहे ना तिकडे, म्हणजे ते रोडचं, तर तिथे मी थोडंसं फसलत असतो. त्यासाठी त्यासाठी मी हेच रूट पकडतोय, ज्या रूटने जे मी आलेलो आहे तिथून. हे जरा म्हणजे पार्शली चांगले आहेत, पार्शली जरा आहे प्रॉब्लेमॅटिक. ठीक आहे, दुसरा काही ऑप्शन नाही मला आता. काहीतरी म्हणजे हे बेटर ऑप्शन आहे ॲक्च्युली त्यापेक्षा. कारण कसं आहे, मग इथून जर पंढरपूर, पलटण आणि पुणे गेलं ना, आणि पुण्याच्या नंतर तर आत्ताचं तर कंडिशन बघितलं आहे मी, चांगलं आहे. म्हणजे सगळे डायव्हर्जन्स क्लिअर आहेत आणि ब्रिजेस चालू झाले आहेत. तर मग तेव्हा मला एवढं स्ट्रगल लागणार नाही पुन्हा क्रॉस करताना. आता 5:14ला पुणे पुण्यापर्यंत पोहोचतोय, म्हणजे मी हां त्या हिशोबाने व्यवस्थित करतोच आहे. आता ब्रेक घ्यायचं आहे की नाही ते माहीत नाही मला. इच्छा तर आहे चहा प्यायचं, पण परत मग हां यार पिऊनच टाकली, काय माहिती परत थोडंसं नाही, थोडं तरी ब्रेक घेऊनच टाकूया थोडंसं. म्हणजे हे NH-50 सुटल्यानंतर मग ठेवूया आता.
आत्तापर्यंत झाले आहेत की 51 किलोमीटर झालेले आहेत आणि 350 तर टेक्निकली इथे हाफवे झालेलं आहे, पण अजून त्याच्या 90 किलोमीटर अजून ॲड करू शकले तर मग अजून मग 400 म्हणजे अजून मग 400 केल्यानंतरच मग मला पुन्हा जायला भेटेल. तर ही NH52 होऊन चालली आहे. सम काइंड ऑफ अ डिफरंट रूट, बट ह्याच रूटने मी लास्ट टाइम आलेलो ते जेव्हा तिचं जे राईडला आहे ना, आता याच रूटने घेऊन आलेलो. मे बी त्या टायमाला म्हणजे येताना त्या या ह्याच्यामध्ये येताना ते तिथूनच त्याने पुढून वाटतं त्याने कट करून घेतलं. ते बोललं की अरे असंवाला रोड तर मागच्या वेळी बघितलेलो आपण. एनिवे आय एम लुकिंग फॉर समथिंग टू स्टे फॉर, म्हणजे नॉट स्टे बट चला रे बाबा, चहासाठी काहीतरी. एवढं काय आराम होते हा बिजापूरचा राजा. ऐक हां, इकडून बाहेर गेलेलो, तिथून गेलेलो. म्हटलं की कुठून काहीतरी डिफरंट आहे. ओके, ऑफिशियली लिटिल बिट ऑफ आउट ऑफ बिजापूर. इकडे पार्शली हाय रोड चांगली आहे जरा, पण हे सिंगल लेन आहे, एक प्रॉब्लेम. चहा भेटेल का इथे? भेटलं असतं जाऊ दे, पुढे असेल काय का भेटेल. बापरे, आलो आत्ता पुणे. म्हणजे पुणे क्रॉसच केलं आहे. इट वॉज अ हेल ऑफ अ राईड मॅन, इट वॉज अ हेल ऑफ अ राईड. बट आय गेस आता जर NH48ने आलं असतं तर तेवढं वैतागलं नसतं जेव्हा याच्यात, म्हणजे तिथे जास्त वैतागलं असतो, इथे एवढं कमी वैतागलं आहे. बघा कसं माहिती का, बिजापूर नंतर पंढरपूरपर्यंत टॉर्चर आहे, एकदम टॉर्चर नाही पण टॉर्चर आहे. नंतर मग बिजापूर नंतर एकदा पंढरपूर आलं तर मग पलटणपर्यंत चुम्मेश्वरी रोड आहे. तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. 4 लेन रोड आहेत, व्यवस्थित तुम्ही जाता येईल. तेव्हा समथिंग 98 किलोमीटर्स आहे, ते कधी होऊन जातात समजणार पण नाही. हां, मग पलटण नंतर पुण्याला NH48ला टच करण्यासाठी जे रगडायला लागते ना, लिटरली म्हणजे धूर निघून टाकतं माणसाचं, तसं नाही पण लागतं वाटतं. आणि बाकी एकदा NH48मध्ये आलं तर काय मग काय एवढं समजून पण येत नाही, कारण पुण्यामध्ये जे ट्रॅफिक असतोच तो. कधी पण या, कितीही टाईमला या, रात्री या, सकाळी या, संध्याकाळी या, असतंच. ॲक्च्युली ते कोथरूडच्या आधी एक ब्रिज आहे ना जिथे बॉटल नेकिंग होतं, ते नेमकं काय ना कुठली ते गाडी बिघडतेच. आज तरी वॅगनर बिघडलेली, त्याच्यामुळे कमीत कमी 3 ते 4 किलोमीटरचं लाईन होतं, म्हणजे ट्रॅफिकचं लाईन होतं, रेड होतं पुण्याच्या. त्यातून काय बोलणार का समजत नाही आता. हो. इच्छा होती मध्ये थांबून मटण खायचं, म्हणजे मटण थाई खायचं. काय माहिती काय झालं. नंतर मग आठवण आलं की अरे हा जगदंबाला पण जाऊ शकतो, पण मी विसरलेलो की आज रविवार आहे. मी जस्ट बाहेर गेलो, अरे बाबा किती, मी प्रॉपर 3:45ला बाहेर होतो जगदंबाच्या. एवढी गर्दी बाप रे बाप. बोलो माझा नंबर येईपर्यंत आहे ना घरी पोचून जाईन मी. मग काय नाही, मग मन घट्ट केलं, बोला नशिबाचे खेळ आहेत. त्यानंतर मग काय, मग इथे आलो आणि रोहित वडेवालेकडे जाऊन थोडेसे वाकडला, एक वडापाव खाल्लं. अरे मन तृप्त झालं यार. चहाने पिलो मी, पण कसं तरी वाटतं म्हणून लिमका पिलं. ओ वा, वॉट अ एक्सपिरियन्स. एवढं छान वाटत होतं की विचारू नका. पोटात वडापाव गेल्यापासून असं तर मरून गेलं माझं अंग पुन्हा. तर आता ह्याच्यानुसार तर नाही बघत आहे मी, कारण इथून 100 किलोमीटर दाखवत आहे, पण ॲक्च्युली 90 किलोमीटरच आहे पण घर माझं. बट एक आहे की इकडच्या साईडला बरे पण कामं चालू आहेत, पण एवढं ॲग्रेसिव्हली चालू आहे जेवढे NH48मध्ये चालू आहे. तर काय माहिती अजून 1-2 वर्ष तर लागेलच वाटतं आहे मला. म्हणजे इफ यू वॉन्ट टू ट्रॅव्हल फ्रॉम दिस लाईन कोल्हापूर किंवा या साईडला, तर ते चेक करत राहा की कधी हे ते लाईन व्यवस्थित सगळं चालू होतात का. पुण्यानंतर त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. पुण्यानंतर सातारापर्यंत त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. सातारानंतर ते कोल्हापूरपर्यंत जबरदस्त खूप इश्यू आहे. हो, आता लोणावळा समथिंग 40 किलोमीटर आहे. मे बी तेव्हा सनवायझर काढायला लागेल. आता विचार करत होतो की सायझर काढू, पण सूर्य ते समोरच येईल ते ह्याच्या रोडला,
म्हणून बोललं की नको आता घालून ठेवूया, नंतर पाहिजे तर लोणावळ्याला उतरूया थोडा वेळ. ते एक एच पीचं पेट्रोल पंप आहे ना, तिथे मग चेंज करून टाकूया, थोडा वेळ थांबूया. नाहीतर पण 780 दाखवत आहे. नंतर ठीक आहे ना यार, काय आता 5 वाजेपर्यंत इथं पुन्हा क्रॉस केला, 7 वाजेपर्यंत जाऊ शकतो ना. बट आय एम टोटली मीन्स हे जे आपलं हे जे स्ट्रॅटजी आहे ना, हे खूप कारिगर आहे. इट वर्क लाईक हेवन्स म्हणजे बेस्ट स्ट्रॅटजी आहे. तर दरवेळा हेच स्ट्रॅटजी आपण अपनाएंगे. ओल्ड हायवेमधून किती देते आता, ह्याच्या सेटिंग चेंज केलं असतो मी, म्हणजे अबाउट टोल रोड आणि हे सगळं. मला तर कंटाळा आला आहे. पण इकडून आता हे नुसतं मी एस्टिमेशन ह्याच्यासाठीच बघतो आहे की काय किती हे किती ओल्ड हायवे बघितलं तर किती वेळ लागतं आहे, आणि कुठे ट्रॅफिक लाल विल आहे का नाही, ते यासाठीच बनवलं मी. म्हणजे ते लावले नंतर मग काही इच्छा नाही मला बघायची. चला मग लोणावळ्याला भेटूया, काय चांगलं काय दिसलं तर. चला कापशेट आलं. मी सगळ्यात बेस्ट डिसिजन घेतलेलं आहे वायझर चेंज न करायला, कारण सूर्य एकदम ब्राईट तोंडावरतीच मारतो. एकदा काय झालेलं, हां, मी येत होतो इथून हम्पीवरनं येत होतो. हे ब्रिजचं कन्स्ट्रक्शन चाललेलं ते खूप आधी, जेव्हा हॉर्नेट होतं. तेव्हा हॉर्नेटचं कसं असं आहे की सीटच्या खाली तुम्ही त्याच्या डॉक्युमेंट्स तुम्ही ठेवू शकता, की त्याच्यात तिथे थोडंसं जागा होती सीट खाली हे ठेवायचं. तर मी माझ्याकडे तेव्हा मला ग्रीन कलरची माझी बॅग होती, हे बॅकपॅक होती. ती एकदम व्यवस्थित मागे अशी रशीने बांधून ठेवली आहे टेल बॅग करून. आणि ते म्हणजे या ब्रिजच्या थोडंसं पुढे हे चाललेलं, चेकिंग चाललेलं, सगळ्यांना थांबवत होते. तर मग मला पण थांबवलं, तर बोललं पेपर्स काढ. बोलले की सर सीटच्या आत आहे, म्हणजे सीटच्या खाली आहे. आणि पुन्हा सगळं कसं काढायला गेलेलं, खूप मेहनतीने बांधलं करून. ॲक्च्युली माझ्याकडे सगळे होते पेपर्स, पण बोलले की सर खूप मेहनतीने बांधले हो, आता परत काढायला खूप त्रास जाईल बोलतो. मग त्याने बोललं ठीक आहे जा करून, प्रेमाने विचारलं काका सर असं बोललं ना, तर मला सोडले त्याने. ते एक मस्त वाटलेलं. पण हा इथं थंडी आहे भाई, ते छानपैकी थंडी आहे. आता असं जस्ट वाटलं की फ्रीज उघडले कोणीतरी. आणि मोस्टली विंटर्समध्ये ना हे सनसेटच्या टायमाला हे पूर्ण जागा ना जन्नत दिसते, जन्नत, लिटरली जन्नत. हे जेव्हा मी जॉबला असायचो पुण्यावरनं मी जाऊन, म्हणजे मोस्टली मी पुण्यावरून अपडाऊन करायचो. अपडाऊन म्हणजे मोस्टली तिथे क्लायंट्स असायचे ना, तर तिथे मी जायचो, बाईकनेच जायचो, महिन्यातून एकदा किंवा दोनदा. तेव्हा मी हे असा एक्सपिरियन्स करायचो. खरंच सांगू यार, एवढं सुंदर आहे ना हे, बघा ना एवढं सुंदर आहे तो, विचार करा. वा. आता आता पण बघा, आता एक छानपैकी सनसेट दिसेल बघा, ते सुंदर आहे बघा हे. आणि आता हे एक ब्रिज आहे, आता पुढचा एक ब्रिजला आहे ना, मग दाखवतो मी आता. पुढचा एक ब्रिज तिथे याच्याकडून सेम आहे, त्याच्याकडून सेम टॉप बॉक्स होती जीवीची. बाबा बघ, इंडिकेटर दे जरा, मूर्ख साले. तर आहे ना, हे ब्रिज सुटल्यानंतर आहे ना अजून एक ब्रिज लागतं. आणि तेव्हा ज्या सनसेट होतं ना, खाली पाणी आहे, पाणीमध्ये त्याचं रिफ्लेक्शन आहे ना, ते दिसतं म्हणजे ते दिसतं ना एकदम काय भारी दिसतं ते, असं वाटतं की पेंटिंग केलं आहे. मला एवढं डिस्क्राईब करता येत नाही. आय होप की आपण त्याच मुवमेंटला हे क्रॉस करू, तेव्हा ते थोडंसं दिसेल तरी. हे म्हणजे खूप, मी एकदाच मी ते हे केलेलं, एक्सपिरियन्स केलेलं, त्याच्यानंतर नाही केलेलं. म्हणजे नेमकं असं म्हणजे योग जुळत नव्हतं की याच टायमाला म्हणजे परफेक्ट टायमाला हे क्रॉस करायचं. त्या दिवशी झालेलं नाही, दोनदा झालेलं, हां दोनदा झालेलं. खरं सांगतो खूप सुंदर होतं ते. आता हे एक ब्रिज, हे लोक एकदम ॲग्रेसिव्ह झाले, काय कट मारून गेला तो. 70 किलोमीटर दाखवत आहे. हां हे बघा, हे पॅच आहे ते. तर ह्या पॅचमध्ये इथे असं पाण्याचं एक छोटा आहे बघा, पाण्याचं बॉडी आहे, जे रिफ्लेक्शन येते. किती सुंदर दिसतंय यार, काय सुंदर दिसतंय बघा. वा. तेव्हा हे लोक त्यासाठीच थांबलेत वाटतं फोटो काढायला. काय परफेक्ट आहे, ते छान आहे बघा. अजून सूर्य खाली जातो ना, तेव्हा त्याचा एच दिसतं ना, तेव्हा ते एकदमच भारी दिसतं, एकदम असं लावा कलरचं सगळं दिसून असं येतं असं. बरं झालं बाबा, थोडं आधी आलो, बट वर्थ होतं. आता पी एस सीवाले बरेच दिसलेत, ते गोल्ड पी एस सी गोल्ड स्टारवाले, ते तरी गेले 20-25 तर बाईक्स गेलेत. मे बी त्यांचं काय तर ग्रुप राईड असेल इथे, मे बी पुण्यावर निघाले असतील, पुण्याला चालले असतील. एवढं काही खास नाही वाटते मला ती सिंगल सिलेंडर 650. पी एस सीची एक हे काढणार आहे, स्क्रॅम्बलर काढणार आहे.
ती जर भारी असली म्हणजे ती दिसायला तर भारीच आहे, कॉन्सेप्ट व्हर्जन आहे. ती आली तर बघेल, म्हणजे दिसायला तर छान दिसते. मला ती ही जॉवा 42 FZ मला अरे भूक लागली, भूक म्हणजे झोप आली. मला जावा 42 FZ मला नाही FG सॉरी FJ सॉरी या मला जावा 42 FJ खूप आवडते. डोंट नो वाय हाव टेस्ट राईट तर कधी घेतलं नाही, बट मस्त वाटते ना दिसायला. आणि आणि म्हणजे 42 मला पहिलेवाली पण आवडली होती, पण काय माहिती मला ते तसं आफ्टर प्रोलॉंग टाईम ते अशी बरी दिसत नाही. पत्रा वित्रा जरा असं खराब वाटतं तिथं. मे बी इट वुड बी स्टडी, बट मला तसं थोडं तर म्हणजे असं हे नाही वाटत फिनिशिंग त्याचं. पण हे भारी वाटते FJ. आता बघा किती छान सूर्यास्त होतं यार, सुंदर अतिउत्तम. माझं काय वाट मी काय करतो, हे जेव्हा आता हे आहे आता ते आता टोल आहे, टोल नंतर ते ह्याचं एक HP पेट्रोल पंप येतं, तिथे साईडला थांबून मग वायझर चेंज करून घेतो. ती काय टेन्शनच नाही. हे अजूनही मला एक्सप्रेस हायवेवरती घेऊन जायचे प्रयत्न करते आहे. टेक्निकली पनवेल नुसतं 57 किलोमीटर्स आहे, तर हे 65 दाखवत आहे. होपफुली 20 किलोमीटर. हां आता ह्याचं ट्रॅफिक लागेल रे एक कारवाला. खूप कॅन यू सी हे हायलक्स आणि सस्पेन्शन रेस केलेत आणि खूप छान जे ग्रेडवाले मॅकविल किंवा अलॉयस लावलेत. म्हणजे प्रोफेशनल ऑफ रोडिंगसाठीच आहे हे. म्हणजे US वालेमध्ये असेच करतात. नॉर्मली एवढे हाईट नसते, पण बघा ना ते ते दिसतंय रॉबिन्सन कोण काहीतरी दिसतंय रॉबिन्सन सस्पेन्शन. शौक शौक है भाई शौक. आता पुढे मजबूत ट्रॅफिक दाखवत आहे, मजबूत म्हणजे. आणि हे स्टार्ट झालं आतापासूनच. हो हो बापरे 11 मिनिट. साईडने बघते का राहायला. ऑलमोस्ट निघतोच आहे. ते आहे कुमार काय नाव आपलं, कुमार रिसॉर्टच्या थोडंसं पुढून ऑलमोस्ट आलोच आहे. आय एम थिंकिंग की हे हेल्मेट डिकमिशन करून, म्हणजे नॉट सो सून बट डिकमिशन करून नवीन हेल्मेट घेऊया, LS2चं घेऊया आणि त्याला इंटरकॉम लावून टाकूया. बिकॉज मॅक्झिमम म्हणजे आय थिंक इट इज कन्व्हिनियंट. कॉल आलं तर कोणी कॉलवर बोलत बसायचं, किंवा कोणी घरच्यांचा फोन आला तर फोनवरती बोलत बसायचं. म्हणजे लॉंग डिस्टन्समध्ये तो टाईमपास होऊन जाईल ना, म्हणजे काय समजणार नाही बोलता बोलता डिस्टन्स. आय एम जस्ट थिंकिंग एवढा लवकर तर नाही हे करणार. ते मधला स्टॅप लावलेला नाही वाटते. ऑलमोस्ट 2 लिटर पाण्याचे संपत आलं आहे माझं. आणि आता पुढे पाणी थोडंसं बाकीचं आहे, ते सगळं संपूर्ण टाकेन. पुढे काय गरज लागणार नाही. आता इथे डेलाच्या इथे ट्रॅफिक नको लागायला बाबा. डेलाच्या इथे ट्रॅफिक लागलं तर मग अजून कंटाळा यायचा. आता काय झालेलं माहिती आहे का, जेव्हा ते पलटणवरनं NH48ला टच होत होतं ना, अचानक काय झालं ना, हे स्विच लावून लागलं इग्निशन एकदम, की बंद झालं. बंद झालं म्हणजे नाही सॉरी, आता काय झालेलं माहिती आहे का, अचानक पलटणवरनं NH44 टच करताना आहे ना, तर हे रेज येतच नव्हतं. म्हणजे पॉवरच नव्हतं, ॲक्सिलेरेशन येतच नव्हतं, पॉवरच असं हे होत होतं एकदम घर 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 पर्यंत. ती पूर्ण पॉवर असं स्लोली कसं कमी 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 होतं, असं कमी कमी होत होतं. बोला रे झालं सत्यानाश. म्हणजे एवढं सगळं एवढं 1500-1600 किलोमीटर नाही आहे भाई जगापिछे. एवढं 1500-1600 किलोमीटर काय झालं नाही, आता होऊन बसले करून. तर कळलं की चुकून हे इग्निशन बटन असं टक्कन असं बंद झालेलं. अरे श्वासात श्वास आली बाबा मला. अरे बाबा हे कुठे आता हे करत बसायचं करून. नेमकं ते सिटीज होतं, म्हणजे असं एकदम सुनसान काय नव्हतं. तर काही प्रॉब्लेम झाला असतं तर थोडं त्रास झालं असतं आसपास, म्हणजे मेकॅनिक कोणतं दिसलं असतं. पण हे खूप बेसिक फालतुगिरी झाली. मिळालं की बाबा बसलो, देव पावला करून, पांडुरंग पावला. बरं झालं की क्लिअर वाजर लावलं. आता सगळ्यांचे हाय बीम्स सगळे तोंडावरती लागत बसले. मी विचार करतोय
नेक्स्टवालं जे हायवेवालं आहे ना आपलं एक्सेस हायवेचं, नेक्स्टवाल्या हायवेवाल्याचं ते पॅच त्यामध्ये जॉईन होतो. म्हणजे डायरेक्ट खोपोलीला बायपास च्या रोडला जॉईन झाल्यानंतर मग म्हणजे ते मध्ये घुसायचं गरज लागणार नाही. कारण आता जर इथे ट्रॅफिक असेल तर इथे पण ट्रॅफिक असेल 100%. आणि आय डोंट नीड अ ट्रॅफिक राईट नाव. हे कंटाळलो मी. बाय द वे टोटल 730 किलोमीटर झालेले आहेत आणि अजून 50 किलोमीटर तर राईड बाकी आहे. आणि हे 50 किलोमीटर म्हणजे हे 30 किलोमीटर त्रास नाही आहे, पण त्याच्यानंतरचे 20 किलोमीटर ते त्रासदायक आहे. हो, बरेच लोक रायडर्स दिसतात आहे. गुड गुड, कम्युनिटी वाढते. टायमाला भारी दिसते. तो व्हॉइस रेकॉर्ड होत की माहीत नाही, पण वगैरे छान दिसते. त्यासाठी तिथे एवढं गर्दी असते. तर जरा काळोख झालं ना तर सगळे निघून जातात लोक. आता 40 बरोबर 50 किलोमीटर्स आहे. पण 50 किलोमीटरमध्ये कमीत कमी 10 किलोमीटरचा घाटच असणार. 10 ते 12 किलोमीटर. हां, कधी ते एक्सेस हायवेचं टर्न भेटतं रे बाबा. हे पुरं एरिया रिस्कीच आहे. म्हणजे कसं म्हणजे काय, जर लवकर आलं पुण्याचं ट्रॅफिक भेटत नाही, इकडे ट्रॅफिक भेटते. आणि लेट आलं तर पुण्याचं ट्रॅफिक भेटतं, इथे नाही भेटत ट्रॅफिक. म्हणजे सगळं वेल बॅलन्स्ड आहे. असं काही नाही की सगळीकडे सुसाट भेटेल असं. ऐसा कुछ नहीं मिलता ज़िंदगी में. तर बरोबर 1 तास दाखवत आहे. 1 तासात पोचतो की नाही देव जाणे. पण एक आहे की मी जेवणाच्या टायमालाच पोचतोय. बघा किती छान दिसायला लागले क्षितिज. होरायझन. होरायझन सनराईजला म्हणतात की सनसेटच्या टायमाला बोलतात, काय माहिती. जर माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. देवा रे देवा, काय तुझी कृपा. हां, मी एवढ्या वर्षापासून येतोय ना, म्हणजे एवढा वेळ रूट घेतला आहे. सकाळी घेतलं आहे, दुपारी घेतलं आहे, याच टायमाला पण घेतलं बरंच वेळा. पण एवढं ट्रॅफिक नाही बघितलेलं. काय माहिती काय. म्हणून मी पटकन मॅप लावलं किंवा बघायला की कुठपर्यंत ट्रॅफिक आहे. बॅक ऑफ द माइंड मी जस्ट कॅल्क्युलेट करतो की आता मला कुठे कुठे ट्रॅफिक भेटेल. आता या रोडला ॲक्च्युली 2 सिग्नल आहेत. एक ONGCला आहे आणि एक टक्काचं सिग्नल आहे. ONGCचं एवढं हे नसतं, म्हणजे एवढं ॲग्रेसिव्ह नसतं. टक्काचं जरा ॲग्रेसिव्ह असतं कारण तिथे खूप बॉटल नोकिंग होत आहे. आणि इथे थोडंसं मी स्लो डाऊन होणार ह्याच्यामुळे टोलमुळे. पण बायकर्स काय साईडनं साईड निघून जातात, ते काय इश्यू नाही त्याचा. बट अजून कुठे ट्रॅफिक लागेल. हां, म्हणजे टोल नंतर स्लो मुव्हिंग ट्रॅफिक असणार, पण थांबणार असं नाही. अयो, मोकारपाडा पण आलं. सो गाईज, राईड समाप्तीची घोषणा. परत एक यशस्वीपणे आपण पनवेल टू कन्याकुमारीची राईड करून सुखरूपपर्यंत आलो आहे घरी. सुखरूप परत आलो आहे घरी. आत्ता थोडंसं किरकिर गोष्टी असणारच. म्हणजे हे इकडचं ट्रॅफिक, थोडं पुढचं ट्रॅफिक. आता बघतो की हे कुठं टक्क्यावर निघून जातं की कुठून निघून जातं ते एकदा बघायला लागेल. टक्क्यावर ट्रॅफिक नसेल तर टक्क्यावर चालेल, मला काय प्रॉब्लेम नाही आहे बाबा. आता तर खूपच कंटाळलो आहे मी. ॲक्च्युली हे टायमेच म्हणजे इथे एंटर करायचं टायमेच एंटर चुकीचं आहे. बट ठीक आहे, आता काय आता. नाहीतर एक काम केलं असतं, पुण्याला टच करून कमीत कमी 1-2 तास इथे टाईमपास केलं असतं आणि तर मग इथे आलं असतं. तर इथे हे जरा एवढं कंजेस्टेड नसतं भेटलं असतं. मला वाटलं की मोस्टली गाड्या ते कमी होतील हे इथून जातील तर अटल सेतूवरनं. बट दॅट वॉज नॉट द केस. इथे पण एवढं ट्रॅफिक आहे. अरे हो रे, जाने दो रे. बापरे. सो दिस इज हेमंत रंगदळ सायनिंग ऑफ. नेक्स्ट राईड काहीच माहीत नाही कुठे असणार, काय असणार, काहीच आयडिया नाही. ट्रिप असेल, झोप यायला लागली. बट आय एम नॉट 100
100% शुअर की मी ब्लॉग विक करेन बिकॉज ग्रुपबरोबर जाणार आहे. अँड अगेन ग्रुपमध्ये असताना मला म्हणजे एवढं जमत नाही करायला, म्हणजे यू नो ना, प्रायव्हसी अँड ऑल दॅट थिंग. सो एनी हाव, लास्टचे 5 किलोमीटर राहिले. ओके, जाऊ द्या यार, टोटल बाय बाय.